काय समजते स्वतःला? हा काय झालं? आपलं असंच ठरलं होतं ना. काय बोलायचं ठरलं होतं का? अहो असं म्हणतं का कोणी? आणि तुम्ही तर इंद्रजित महाडिक आहात. तुमचा आवाज तर या पट्टीला पाहिजे ना. चल. आणि हा नुसतं आवाज नाही हा, चेहऱ्यावर राग दिसू द्या, राग दिसू द्या. सॉरी मी फक्त तुम्हाला समजवत होते. तुम्ही असं नाही एवढा राग ठीक आहे ना असं विचारतोय मी. अच्छा तसं. हा बेस्ट मस्त. ओके चल रेडी. हा. काय मूर्खपणा आहे हा? हा अगं तुला काही अक्कल आहे का? अक्कल काय समजतेस तू स्वतःला? हा बोल ना आता बोल. तुम्ही का बोलताय मला उगाच? अच्छा म्हणजे मी चुकीचं आहे असं म्हणायचंय तुला? तुम्हाला जर असं समजायचं असेल ना तर मी काय करणार आता? किती उलट बोलशील माझ्याशी? हा इंदिरा, अरे शांत हो. काय झालं का अचानक? काय केलं आता हिनी? हा सगळ्यांना सतत त्रास देत असते ही. काय नाही काय हिला साधी गव्हाची खीर बनवता येत नाहीये. मग हे काय बनवले? ही खीरच आहे ना, मी बनवले. ही अशी बनवतात गव्हाची खीर? अरे असू दे ना रे. नाही काकी नॉट दिस टाइम. ही अशी खीर बनवतात गव्हाची? अरे आई काय बेस्ट खीर बनवते. अहो अशा बेसिक गोष्टी तर आल्या पाहिजेत ना तिला. अहो आई बनवते ती खीर कुठे असते? आईची खीर कुठे? हिची खीर कुठे? तुम्ही एक चमचा टेस्ट करून बघा, मग कळेल तुम्हाला. अहो सगळ्यांची बनवण्याची पद्धत वेगवेगळी असते. पण मला ही अशी खीर नाही आवडत. सवय करा मग अशा खिरीची. अच्छा म्हणजे आता तू सांगणार मला मी काय खायचं काय नाही खायचं ते? अहो पण आता मला अशीच येते, मी काय करू? काय चाललंय हे? मला चांगली खीर हवी आहे, दॅट्स इट. मग ही काय वाईट आहे का? पण मला तशी हवी आहे ना. मग आता हे काय फेकून द्यायचं का? तू कर काय पण मला नको सांगू. अरे हो भांडू नका रे. हे बघ इंद्रा, मी शिकवते हवं तर तिला. हा कशाला? त्याला गव्हाची खीर खायची ना. आणि त्याला जे हवंय ना आता तेच होणार. तू काळजी करू नकोस रे इंद्रा, मी बनवते तुझ्यासाठी गव्हाची खीर. हे कशाला भांडले? काय चाललंय काय नक्की? आणि या खिरीचं काय कौतुक? अजित, चिकू काय झालंय? काय माहित, दादानी बोलवलं इथे. पण इकडे का बोलवलं असेल त्याने? काय माहिती, आता तो आल्यावरच कळेल. हा ठीक. तुम्ही मला फाईल्स पाठवून ठेवा, मी चेक करतो त्या. ठीक आहे, मी बोलतो तुमच्याशी नंतर. इंद्रा, काय झालं? काय बोलवलंस? दादू सांग ना, काय झालंय? आपण सगळे बाहेर जाणार आहोत. वेट जास्त एक्साइटेड होऊ नका. आपण सगळे बाहेर चाललोय, पण सगळ्यांनी वेगवेगळं जायचंय. आणि आई आणि आबा या दोघांना कुठलाही डाऊट येता कामा नये. का काय? आपण जर सगळे बाहेर गेलो तर घरात कोण असणार? आई आणि आबा फक्त. शिवाय आईने आबांच्या आवडीची खीर बनवली. कळतंय काही? हो ना, मस्तच. यानं सगळीच पानं ओपन केली. आय गेस ऐकू आलं नव्हतं ते हेच असणार. बरं ठीक आहे, सगळ्यांच्या लक्षात आलंय आता. चिकू अजित काहीतरी कारण काढून पटकन बाहेर निघा. अरे दादू, मी ना विसरलेच आहे. मला ना माझ्या एका फ्रेंडकडे जायचंय, मी निघते. अरे मला पण खूप दिवस झाला पार्ट हवाय, तो मी घेऊन येतो.
हो मी आणि उर्मिला आम्ही दोघे निघतो. ओके चल. झालं का काम? हो सगळं ठरल्याप्रमाणे झालंय. चिकू आणि अजित तर निघालेत सुद्धा. विक्रांत पण थोड्या वेळात वहिनींना घेऊन निघेल. चला बेस. हॅलो रत्ना काकींचं काय? अहो त्याची काळजी करू नका तुम्ही. मी आधीच त्यांना भजनासाठी बाहेर जायला सांगितलंय. ओके दॅट्स ग्रेट. म्हणजे आता घरात फक्त आई आणि आवाज असतील. हो हो पण आपण काय करायचं आणि कुठे जायचं आणि घरातनं काय सांगून निघायचं आपण? नाही डोंट वरी, ते सगळं ठरलंय माझं. तू फक्त आवर आणि आपण निघूया. हा वा हे कडू कारलं जरा जास्तच हुशार झालंय. नक्की इंद्र आणि राणीचं चाललंय काय? गव्हाची खीर मालतीला का करायला सांगितली आणि कशावरून भांडले तर त्या खिरीवरून. काय चाललंय या दोघांच्या डोक्यात? राणीला खीर बनवता येत नाही म्हणून इंद्र खरंच रागवला असेल का तिच्यावर? नाही 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 नाही, सध्या राणी जे काही करेल जे काही बोलेल ती पूर्व दिशा आहे. पण नक्की कारण काय असेल? मालतीला गुंतवून ठेवायचं असेल का? नाही, मालती ऑलरेडी चिडलेली, ती तिच्या रूम मध्ये जास्त वेळ असते. मग या मालतीला खीर बनवायला का सांगितली असेल? काय कारण असेल? मी सांगतो. आबांना खीर आवडते म्हणून इंद्राने काकीला खीर बनवायला सांगितली. काय? मग त्यात गव्हाच्या खिरीचं कौतुक काय? माहित नाही पण आबांना आवडते. आवडते मग? गव्हाच्या खिरीने आबा आणि काकींमधला वाद मिटवण्याचा प्रयत्न आहे म्हणून इंद्राने काकीला खीर बनवायला सांगितली आणि आम्हाला सगळ्यांना बोलून सांगितलं की आपण सगळ्यांनी बाहेर जायचंय. म्हणजे आपण सगळेजण बाहेर जाणार आणि हे म्हातारी रोमॅन्टिक होऊन एकमेकांशी गप्पा मारणार. एक्झॅक्टली. दोघांमधला कडवटपणा मिटवण्याचं काम ही गव्हाची खीर करणार. आणि हे सगळं तुला कोणी सांगितलं? त्या स्टुपिड इंद्राने सकाळी बोलून सांगितलं. इंद्रजित महाडिक कधी कधी आयतं कोलीत आपल्या हातात देतात. चला मग त्यांच्या गोड खिरीत मिठाचा खडा टाकायला जाऊयात आपण. माझ्याशी बरोबरी करते ना, आता हिला दाखवतेच. काही झालं ना तरी माझा लेक माझ्या हातचंच खाणार. कसा लगेच म्हणाला, आई मला तुझ्या हातचं खायचंय.